रिक्त पदं भरावीत, प्रमुख पदांवर शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचीच नेमणूक व्हावी अशा मागण्यांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत. परिणामी 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन 1965 मध्ये राज्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ अस्तित्वात आलं. संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभागासह 9 विभागीय मंडळं कार्यरत आहेत. शालांत परीक्षा म्हणजे 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा अजूनही शालेय जीवनातील एक महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या शालांत परीक्षा मंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि बढती धोरणाची अंमलबजावणी गेल्या वर्षीपर्यंत सुरळीत होती. पण गेल्या वर्षी मंडळाच्या अध्यक्षपदी सनदी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. खरं तर मंडळाच्या सर्व पदांवर शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींची नेमणूक केली जायची, पण प्रथमच सनदी अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. दुसरीकडे परीक्षा मंडळाच्या कार्यालयात 591 पैकी 386 कनिष्ठ लिपिकाची पदं रिक्त आहेत. या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी 10वी 12वी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी 20 एप्रिलपासून प्रतिकात्मक आंदोलन सुरू केलंय. पण त्याची दखल घेतली नसल्यामुळे कर्मचारी महासंघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघानं आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. या संपाचं नेतृत्व रणजित देसाई, दिलीप पोवार करत असून संपामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी या संपामुळे 10वी 12वीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.